दौंड तालुक्यातील मौजे यवत स्टेशन या ठिकाणी रात्री भर पावसामध्ये विजेच्या धक्क्याने या ठिकाणी जनावरांचा मृत्यू झालेला आहे। ही गावरान खिल्लार गाय आहे। या ठिकाणी 7:30 वाजता भर पावसात विजेचा धक्का बसला आणि वीज खाली पडून या जनावरांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणचे मेंढपाळ पिंगळे म्हणून आहेत। या पिंगळ्यांचा रात्री थोडक्यात जीव वाचलेला आहे। या झोपड्यामध्ये ते रात्री इथं असताना वीज पडल्याच्या नंतर काही अंतरावरच होते। त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। पडली होती वरनं डायरेक्ट हीच पडली खाली। हा चित्राबावरती गायावरती पडली। इतका जाळ झाला होता अंतर एवढा। आम्ही ती पाल धरलं म्हणून आमचं डोळं फिळं वाचलं एकदम 10 फुटावर पडली। या ठिकाणी झोपडी आहे। या झोपडीमध्ये सर्व मेंढपाळ कुटुंब राहत आहे। या स्टेशन परिसरामध्ये त्यांच्या मेंढपाळ चाऱ्या पाण्यासाठी घेऊन हिंडत असतात आणि रात्री अशी भीषण वेळ त्यांच्यावरती आली। कडाक्याच्या वीज त्यांच्या पालावरती पडून शेजारचे जे जनावर आहेत त्यामध्ये एक गाई एक कालवड आहे। गाई गाभण आहे, त्याचप्रमाणे एक बोकड आहे झालेला आहे। 2 गायी आणि एक बोकड या मृत्यू झालेला असून ह्या मेंढपाळांच्या अक्षरशः थोडक्यात जीव वाचलेला आहे। तुम्ही इथंच होता का रात्री? काय झालं नेमकं मग? आम्हालाच काय कळाना पडल्याच्या नंतर वरनं डायरेक्ट अंगावरतीच पडली। बघा कशी अवस्था आहे मित्रांनो। हे मेंढपाळ आहेत आणि हे रात्री वीज पडल्याच्या नंतर यांच्या जीवावरनं थोडक्यात जीव वाचलेला आहे। आज बऱ्याच दिवसापासून हे लोक मागच्या वेळेस बी काहीतरी घटना घडली होती, वाघ आला होता का काय? ह्या मेंढपाळांचा रात्री वीज पडल्याने या गायींचा मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी आज यवत स्टेशन महसूल विभागाचे तलाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पंचनामा करून त्यांना शासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का या संदर्भामध्ये आपण आज पाहणार आहोत। तर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे यांनी सुद्धा या कुटुंबाला भेट दिलेली आहे। लय घाबरलो म्हणजे अजून आमच्या जीवात जीव नाही। पोरं उतारात डोकं जाम झाल्यात, कडाडलं ते जागेवर पडली। तुम्हाला काही त्रास होतोय का दुसरा? भीती वाटते घरातलेले प्रकाशच पडला ना सगळा इथे जागेवर आका म्हणजे जाळच झाला तिचा। हा ना, विजेमुळे भीती वाटते आणि असं धगधग काळजाचा ठोका चुकल्यासारखा झालंय। वीज पडल्याच्या नंतर तुम्हाला दिसायचं काही दिसलंच नाही। 10 मिनिटं बेसुदे झालो। जेव्हा तिकून आली माणसं बोलवायला तेव्हा कळालं बघाय आली माणसं। मग तोपर्यंत तुम्हाला काही कळालंच नाही? नंतर हे झालो सावध आले ते किती वेळाने तुम्ही सावध झाला? म्हणजे सगळे बेशुद्ध पडला होता? थोडक्यात जीव वाचलाय म्हणाच तुमचा? हा, त्यामुळे वाचला गेलो आम्ही। परमेश्वराने जीव वाचवला होता कागद। गाई तर ती गाय झोपली तिथे। आता गाय हा, या ठिकाणी होता तुम्ही आणि या ठिकाणी गाय आहेत। जवळच खिटूनच वीज पडल्याच्या नंतर अंधार पडला डोळ्यासमोर। ऐकावी काय येत होतं का? ऐकावी येत नव्हतं? उघडा येईना त्यांना। फोन आलेलं सुद्धा तसं चालू राहिलं होतं, चढानच काही बदलच झालं। बघा कशी अवस्था आहे। बेकार माणसाला विजेचं किती हे वाटतंय आणि ह्या विजेमुळे आज तुमचा थोडक्यात सगळ्यांचा जीव वाचलेला आहे। देवतारी त्याला कोण मारे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। तुमच्या आई वडिलाची पुण्याई म्हणायचं तुम्ही आज आमच्यामध्ये आज आहात। ठिकाणी मेंढपाळाचं कुटुंब अख्खं वाचलेलं आहे। बघा मित्रांनो, आज हे मेंढपाळ रानोरान फिरत असतात आणि नैसर्गिक आपत्त्यामध्ये यांचा आज थोडक्यात जीव वाचलेला आहे। यांच्या पाळीव जनावरांचे 2 गायी आणि एक बोकड हा विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेला आहे।
या ठिकाणी मेंढपाळाचं अख्खं कुटुंब विजेच्या धक्क्यातून वाचलेलं आहे आणि वीज पडल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनटं ते 20 मिनटं हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते. वीज पडल्याच्या नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं समोर दृश्य दिसत नव्हतं. डोळे असून डोळ्यासमोर अंधार होता, परंतु काहीही दिसत नव्हतं. कान बधीर झाले होते, डोळे आंधळे झाले होते. अशी या विजेची धक्क्यामध्ये यांचा थोडक्यात जीव वाचलेला आहे बेशुद्ध अवस्थेच्या नंतर. तुम्ही कसं जागा झाला मग? कुत्री दारात गेली, कुत्र्यांनी असं त्याचं दारवार बांधल्याच्या नंतर एक माणूस आला, घेऊन आला माणूस. बरं, त्या माणूस आल्यावर तुम्हाला उठवलं? माणूस आल्याच्या नंतर उठल्या गेलो आम्ही. उठावलं म्हणजे आम्हाला त्यांनी बरं. आम्ही असं रेस होते म्हणजे थोडा अकोट होता आमचा काळजो बिळजो जाग्यावर न्यार झाली, जाग्यावर स्लिप झाली. आधार दिला त्यांनी. बेशुद्ध अवस्थेत काय कळणार आहे हो माणसाला? नकावर बांधली ती म्हातारं उठलं, म्हातारं म्हणलं इकडे काहीतरी झाली कुत्री अजून त्याने अनुभव आपलं केला. आता तुमच्याकडे किती बकरी आहेत? 100 बकरी आहेत. ही गाय किती दिवसाची गाभण होती? 6 महिन्याची गाय. 6 महिन्याची गाय गाभण होती आणि या गायीचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. एक गायी, एक कालवड आणि एक बोकड आहे. जनावरांचा मृत्यू झालेला आहे. गावरान गाय पाळलेली, गावरान गायी आहे. गावरान गाय औसनी. या ठिकाणी रात्री वीज पडली, त्या विजेमध्ये एक गाई, एक कालवड आणि बोकडाचा जीव गेलेला आहे. या कुटुंबाचाही जीव वाचलेला आहे. यांच्या 10 फुटाच्या अंतरावरती वीज पडलेली आहे. अक्षरशः असा आभाळातून विजेचा गोळा त्यांच्या अंगावरती येत असताना यांनी स्वतः पाहिलेला आहे आणि यांचे डोळे उघडे असून झाकल्यासारखे झालेले आहेत. कान बधीर झाले, डोळे आंधळे झाले आणि 15 ते 20 मिनिटं या बेशुद्ध अवस्थेमध्ये हे कुटुंब पडलेलं होतं. बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीत आलं आणि त्यानंतर घडलेल्या घटनेचा सगळा खुलासा झाला. या ठिकाणी या मेंढपाळांच्या अनेक बकरी आहेत. अनेक दिवसापासून या ठिकाणी हे मेंढपाळ राहत असतात. अनेक वेळा यांच्यावर आपत्ती आलेली आहेत, संकट आलेले आहेत. या संकटाला मात करून या कुटुंबाने आपले उदरजीवन जगत आहे. हा व्यवसाय आहे. हे स्वतः मेंढपाळ आहेत. मेंढपाळामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावर असे प्रसंग येत असतात. या प्रसंगाला मात करून ते आपलं जीवन जगत असतात. आज त्यांच्यावरती जीव जाण्यासारखी प्रसंग आला होता. विजेच्या धक्क्याने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, परंतु आई वडिलाची पुण्य आहे आणि देव तारी त्याला कोण मारी अशी परिस्थिती या कुटुंबावर आली होती. 10 फुटाच्या अंतरावरती वीज पडून बेशुद्ध अवस्थेमध्ये हे कुटुंब अख्खं झोपलेलं होतं, बेशुद्ध पडलेलं होतं. काय सांगाल तुम्ही? जीव वाचला. जीव वाचला आमचा. परमेश्वर उभा आमच्या म्हणून आम्ही वाचलो. बाळमामा कृपला आमच्या उभा, महालक्ष्मी कृपला उभी म्हणून आमची वाचली लेकरं बाळ. नाही तर लेकरं वाचली नसती जेव्हा. आता समजा 10 फुटाऊ घटना घडली म्हणजे ही लेकरं माना टाकून दिली, हादरून पडली म्हणजे जवळ 15-20 मिनिटांनी ती नंतर शेजारी पाजारी लांबनं पळत आली. कुत्री भुकल्यानंतर ती जागी झाली आणि मग ती पोरं साळपी झाली थोडीशी, अजून आदराची. अजूनही काही मेंढ्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत. काय विजेच्या धक्क्याने काही मेंढ्यांना शॉक बसलेला आहे आणि अशा लटपटत आहेत काही मेंढ्या. ह्या विजेच्या धक्क्याने बेशुद्ध अवस्थेमध्ये आणि त्यांचे अनेक बेकार झालेले आहे. ठिकाणी या कुटुंबाला शासनाच्या वतीने काही नुकसानीची भरपाई मिळावा यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी निश्चित पद्धतीनं भरपाई मिळून जाईल. या ठिकाणी महसूलच्या तलाठी मॅडम देखील आहेत, त्यांनी पंचनामा केलेला आहे. तुमचं नाव सांगा सर. मी डॉक्टर पृथ्वीराज गाडे, पशुवैद्यकीय अधिकारी बोरी भडक. DDBC सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यवत. डॉक्टर साहेब, रात्री या ठिकाणी काळधार पाऊस होता आणि त्या पावसामध्ये कडाक्याची वीज कोसळली आणि त्या विजेच्या कोसळामध्ये 2 गायी आणि 1 बोकड विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी आज आपण आला आहात.
काय परिस्थिती आहे आजची? आज या ठिकाणी काल रात्री जो वादळी पाऊस आणि विजेंचा कडकडाट झाला त्याच्यामध्ये एक मोठी गाय, एक कालवड आणि एक बोकड असे हे मयत झालेले आहेत. तर आत्ताच पंचनामा करून आता आम्ही पोस्टमॉर्टम करणार आहोत. सोबत आमच्या पशुपालक आहेत, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य कुलळे साहेब आहेत. तर संपूर्ण जी शासनाची प्रोसिजर आहे तर ते आम्ही आता पूर्ण करू. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे आहेत. काय सांगाल तुम्ही? आणि रात्री झालेल्या पावसाच्या या नुकसानीमुळे 4 जीव गेलेले आहेत. 2 गाय आहेत, एक बोकड आहे, एक बारीक गाय गाभण असताना त्यातलं एक वासरू आहे, ते पण त्यात गेले, तिचं चिन्ह दिसतंय. ते या सर्व लोकांची जी काही झालेलं नुकसान आहे ते भरून देण्याचे आम्ही प्रयत्न करून त्यांना देण्याचा प्रयत्न करू 100%. अक्षरशः रात्री विजेच्या धक्क्याने हे अख्खं कुटुंब वाचलेलं आहे. हो. 10 फुटाच्या अंतरावरती वीज पडली. 15 ते 20 मिनिटं हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेलं होतं आणि त्या अवस्थेमध्ये 15 ते 20 मिनिटाच्या नंतर त्यांना शुद्ध आली आणि नंतर हे घडलेला प्रकार समोर आलाय. या ठिकाणी खरंच म्हणावं लागेल की देवतारी त्याला कोण मारी. ह्या कुटुंबावर अक्षरशः आज आपल्यामध्ये आहेत. देवाची कृपा, त्यांच्या आईवडिलांची कृपा असेल की या मोठ्या धक्क्यातून ते आज वाचलेले आहेत आणि भेट दिली. या कुटुंबाला शासनाच्या वतीने काही त्यांचे नुकसान भरपाई मिळावा हा प्रयत्न करत आहात.